लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया जिल्ह्यात एकाच आठवड्यात 2 मोठ्या कारवाया केल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। आज गोंदियाच्या सडक अर्जुनी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सहमुख्याधिकारीचा अतिरिक्त कारभार असलेले नायब तहसीलदार व इतर 4 लोकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे। विशेष म्हणजे 7 मेला गोंदियाच्या गोरेगाव येथे तहसीलदार व नायब तहसीलदार व अन्य एक इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते। त्यानंतर आठवड्याभरातच ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे। तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असून त्याला 12,15,630 रकमेवर 15% लाचेची मागणी केली होती। तक्रारदार यांना ही रक्कम देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज पडताळणी केली असता यामध्ये 6 आरोपींना रंगेहात पकडले। त्यापैकी 5 आरोपींना सध्या ताब्यात घेतले असून अन्य एक आरोपी अटकेबाहेर आहे। ताब्यात असलेल्या आरोपींमध्ये तेजराम मडावी वय वर्ष 66, नगराध्यक्ष शरद हलमारे वय वर्ष 56, नायब तहसीलदार मुख्याधिकारी नगरपंचायत अतिरिक्त पदभार असलेश अंबादे वय वर्ष 35, बांधकाम सभापती महेंद्र वंजारी वय वर्ष 34, नगरसेवक शुभम येरणे वय वर्ष 27, खाजगी इसम हे ताब्यात असून जुबेर अलीम शेख, राजू शेख नगरसेविका पती खाजगी इसम हा अद्यापही फरार आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।